ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। अच्युत केशव विष्णुर्हरि सत्यं जनार्दन हंसो नारायण चैवमेकम् अष्टकं नाम शुभम केशवं क्लेशनाशाय दुःखनाशाय पापनाशाय गोविंद मोक्षदायकम् मूर्ति पूजा मंत्रमूलं गुरुर्वाक्य मोक्षमूलं गुरुकृपा पूजा सत्यं मंत्र सत्यं सत्यं देवं निरञ्जनं गुरुवाक्य पुरा सत्यं सत्यमेकं परं पदम् अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कर्मकाले रक्ष रक्ष महेश्वर उत्तरतुण्डं महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः मनोजवं मरुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं कामयं पानुसुतमस्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो जनेश्वरा गुरुसाक्षात् जनार्दन तस्मै श्री ओं जनार्दनाय नमः तस्मै श्री ओं शान्तिगिरिय नमो नमः ओम जनार्दनाय नमः ओं जनार्दनाय नमः। मला अतिशय आनंदी आनंद या मुख्य नगरीमध्ये की सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो। एक शिव कारण काय एक थोर शिवयोगी संत निष्काम योगी ज्यांचा मंदिराचा तिसरा बघा दिन 16 संपूर्ण होत आहे। पण प्रथमतः ज्या बाबांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत, नेहमी ज्या छायाचित्र बघा ज्यांचं छायाचित्र आपल्या सर्वांना लाभलेलं आहे, ज्यांचं अधिष्ठान आहे बघा आपल्या मंदिरामध्ये मूर्ती आशीर्वादाच्या मूर्तीरूपाने आहेत, आणि आपल्यासमोर पालखीमध्ये सुद्धा प्रतिमारूपाने आहेत। मग प्रथमतः अशा बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत करूया। आपल्या गावाचं ग्रामलय धामणवाजी बघा इथं दिसून बघा हनुमंताच्या चरणी वंदन करूया। महाराष्ट्राचे हिंदू स्वराज्य संस्थापक असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी वंदन करूया। मुखेडच्या ह्या पवित्र भूमीला वंदन, स्वदेशी गोमातेला वंदन, आणि श्रद्धाभावपूर्वक आपण उपस्थित झालात। आणि उपस्थित होण्याचं कारण काय, थोर संतांचा वर्धापन दिन 16। आणि दुसरं आणखी काय विषय सांगते, समोर बोर्ड दिसून राहिला अक्षदा मंगल की आपल्या सर्व भारतीयांचा एक स्वाभिमान आणि आनंदाचा दिवस आणखी कोणता 22 जानेवारी, ज्या दिवशी अयोध्या नगरीमध्ये आता ज्यांचं वर्णन केलं जी कारसेवा बघा, आपण इतिहास जर बघितला राम मंदिराचा की राम मंदिर व्हावं अशी बघा प्रत्येक भारतीयांची इच्छा होती लक्षात घ्या। त्यासाठी अनेकांनी आपलं बलिदान सुद्धा केलं आहे, रक्तसाला लक्षात प्राण बघा सुद्धा दिला। अशा ह्या मंदिराचा सोहळा या डोळापंजर बघा, जरी तिथं जाऊ शकले तर स्क्रीनवर आपण बघा तो पाहू शकतो बरं। म्हणजे डबल आनंद आहे काय तिकडे अयोध्येमध्ये होणारा प्राणप्रतिष्ठा मूर्ती सोहळा आणि आपल्या गावामध्ये मुखेड नगरीमध्ये होणारा वर्धापन बघा दिन 16 असा संगम या ठिकाणी झालेला आहे। म्हणून अशा या पवित्र पावन मंगल समयी उपस्थित असलेले आमचे आश्रमीय सेवेकरी बघा, ज्यामध्ये आमचे विष्णूजय बघा, आमचे हृदय मौली त्याचप्रमाणे जे रवी सेवक आहेत, आपल्यासमोर
गुरुकुलचे विद्यार्थी लक्षात घ्या. आमचे गायक वादक असलेले रामेश्वरजी, त्यांचे सहकारी वादक. तसंच त्याप्रमाणे उपस्थित असलेले ज्या ठिकाणी आमचे शिंदे साहेब आहे का, शिंदे साहेब कुठे? हां, आता जो जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यामध्ये की नाशिक बघा जिल्ह्याचे बघा ते संपर्क सेवक या ठिकाणी त्यांना बघा सेवा लाभली होती. या ठिकाणी निंबाड तालुक्याचे सेवक आहे ना, निंबाड आमचे उद्धव गावले आणि ते काय योगेश पालखेडचे आपले गोडे, योगेश होलगडे, हां हां गणेश आपले बघावचे. त्याप्रमाणे आमचे रामराव डेरे अनुपस्थित आहेत. बाळासाहेब गटकळ आमचे राजाराम भोसले, पोपटराव निगम, नांदोडेकर असे अनेक बघा गुरुभक्त उपस्थित आहेत. आमच्या माता महाल गोपाल उपस्थित आहेत. आपल्या गावचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व भूमिभूत उपस्थित आहेत. त्यामुळे जे आपल्या गावचे प्रधान नागरिक सरपंच असले अमोलजी जाधव की ज्यांनी बघा ज्या आपण होतं ना, जसं घरामध्ये गाय दूध देते वासरासाठी की नाही, मग सर्व लोक काय करतात का घरातले त्याचा आस्वाद घेतात, आनंद घेतात. किंवा थंडी वाली तर मला शेकोटी पेटवतो, ज्यांना थंडीवाले सर्व ते शेखायला येतात. त्यामुळे बघा आजचा सोहळा कोणा तरी का पुण्याने आपल्याला प्राप्त झाला. मग अशा सोहळा सुपसायला सर्व भक्तांचं माता भगिनींचं पुणे जरा जोरसे जर टाळ्या अभिनंदन या ठिकाणी. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मंदिराला फार प्राधान्य दिलं. जसं आपल्या गावाला बाबांचं मंदिर, हनुमान मंदिर, आणखी कोणते मंदिर आहे? महेश्वराचं, महेश्वर म्हणजे महादेव. असे अनेक मंदिरं. मंदिर म्हणजे आपली वैभव नाही नाही. मंदिर म्हणजे काय आहेत? संस्कार केंद्र. बघा संस्कार केंद्र लक्षात घ्या. संस्कार केंद्र म्हणजे काय? तर हनुमंत मंदिर कशासाठी आहेत? हनुमंतासारखा शिष्य किंवा जगात झाला का लक्षात. म्हणजे शिष्याचं प्रेझेंटेशन बघा. हनुमंत म्हणजे काय आहेत? गुरुची सेवा कशी करावी. बरं काय? गुरुची सेवा कशी करावी याचे मॉडेल आणि प्रेझेंटेशन म्हणजे कोण आहेत? हनुमंत. मग त्याचं मंदिर कशासाठी? हनुमंत कशासाठी आहेत? म्हणून ही मंदिर बघा का आपली संस्कार केंद्र आहेत. आणि म्हणून आमचे बघा सुंदर असं गीत बघा की मोहनगी बाबांचे मंदिर. सुनो, मंदिर 3 अक्षरी शब्द, त्याचा जर विग्रह केला तर मांगल्य, दिव्यत्व आणि रमत्व हे 3 तत्व ज्या ठिकाणी आहे त्याचं नाव मंदिर आहे. बाबाजींच्या मंदिराचं गीत आमच्या मातोश्रीने लिहिलेलं मी या ठिकाणी सादर करतो. धन्यवाद. मौनी बाबाचे मंदिर, मौनी बाबाचे मंदिर, मौनी बाबाचे मंदिर, मौनी बाबाचे मंदिर, जिथे नमिती संत फकीर हो, जिथे नमिती संत फकीर फकीर, मौनी बाबाचे मंदिर, मौनी बाबाचे मंदिर. बाबा पुण्याईचे आगर, बाबा पुण्याईचे सागर, बाबा पुण्याईचे आगर, बाबा मायेचा सागर, हो बाबा कारुण्याचा सागर, दर्शनासी सर्व अधीर, दर्शनासी सर्व अधीर, तळमळती गरीब अमीर, तळमळती मुखेड कर, मौनी बाबा मंदिर.
मंदिर मौनी बाबांचे मंदिर. सेवा जो करून पाही गुरु सेवा जो करून पाही गुरु सेवा जो करून पाही त्याच्या पुण्याची गणना नाही त्याच्या पुण्याची गणना नाही. गुरु सेवेचा महिमा मोठा गुरु सेवेचा महिमा मोठा गुरु सेवेचा महिमा मोठा नाही आनंदाला तोटा नाही आनंदाला तोटा. मौनी बाबा मौनी बाबाचे मंदिर मौनी बाबाचे मंदिर. कारण बघा बऱ्याच वेळचा प्रसाद सुद्धा इथे येऊन पण जो आपली वाट पाहतो आपण म्हणतो दाणे धान्य पण लिखा आहे खाने वाले का नाम. काय काय बनवले बा बुंदी मसाले होता बरोबर. बघा तुमच्यासारखं सर्वांच्या भाग्यात आहे आमच्या भाग्यात फक्त पाहायचं असो. खरोखर मुखेडकर आपल्या गावाचं नाव काय मुखेड. मुखेड बघा मुख. खरोखर आपण बघा बाबांना आनंद स्वामींना आवडतो की आमचे मुखेडकर काय झालं बाबांच्या बघा नाम घ्या का नाव या मुखाने बाबांचं नाम घेण्याची वेळी झाली काय म्हणून मुखेड बरं का. मुखेड म्हणजे काय जे बाबांचं नामस्मरण करायला सगळ्या वेळी झाले त्यांना तर मुखेड जा टाळीवर मुखेड अशा प्रकार. मुखवेड मुख म्हणजे तोंडगिनी यस येड मुख असो. मुखेडकरांनो आपण किती भाग्यवान लक्षात. हे थोरशी वगैरे संतांचं अधिष्ठान आपल्या गावामध्ये आहे. आताच बाबाजीने बोलता बोलता म्हणा ना जिथंही शाखा झाली म्हणजे तिथं कायदा लागू होतो बरं काय क्या बात. काय बोलले काय बाबा बोलले काय आता बोलले ना का जिथे म्हणे बाबांची शाखा तयार झाली ना तिथं बाबांचा कायदा होतो. मग कायदा कोणता दररोज त्या मंदिरामध्ये काय झाली पाहिजे विधी होते ना दररोज विधी होती का कोण करतं कोण करतं विधी पाहू दे ना आम्हाला उभं राहा बरं. मुखेडमध्ये विधी कोण करतं मंदिरामध्ये हे काय बरं अजून हां जर टाळी वाजून लक्षात यांचं पूजन कर बरं का यांच्यासाठी मंदिरने बांधेल बरोबर मुखेडकरांनो हां विशेषतः त्यांचं पूजन करून घ्या पुढे जोडी जोडीनं बरं का. इतरांनी लक्षात द्यावर का इतरांनी लक्षात घ्या. कारण काय बघा बाबाजीनं का विधीचा मॅम आपल्या मुखाने सांगा काय सांगितला जो माझ्या नेमा पडेल मी त्याच्या कामा. त्याप्रमाणे आणखी बाबाजी काय म्हणता विधी बरोबर का जो घेईल माझी विधी त्याची जाईल आधी व्याधी. त्याचप्रमाणे आणखी जो घेईल माझी विधी त्याची स्थिर होईल बुद्धी. क्या बात बाबाजींची. असं अनेक प्रकारचा महिमा बघा. म्हणून आता ज्यांनी अनुष्ठान उभे राहा बरं ज्यांनी अनुष्ठान करेल मुखेडमध्ये त्यांनी जागेवर उभे राहा स्टँडअप. महिला असतील पुरुष असतील ज्यांनी ज्यांनी अनुष्ठान केलेलं आहे सत्यमोद बरं का या वृत्तीप्रमाणे उभे पुढे 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 इकडे जवळ 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 या ना जरा लांब ना करू पुढे या पुढे या आगे बढा आगे बढा व्यासपीठाच्या पुढे या मुखेड पुढे गावातील जेवढे अनुष्ठान केलं समोर या बाबांच्या तर त्या मंदिरामध्ये गेलं तर बाबांना वाटलं बरं समोर तर बघा जसं ज्ञानेश्वर मानव भावने भगवान अभिनंद बघा जे विधी करतात लक्ष्मी नारायण त्यांचं नाव काय भावराव भाऊ नंदिनी गवर टाळी वाजवा केला भाऊ करूया हे जोडी या बघा
नित्यनिवेदीचं वगैरे पालन करतात असं बरं का. तुम्हाला अडचण काय आहे मला ऐकू द्या ना. बरोबर याला अडचण काय म्हणजे तुम्ही असं नका नाही इथं का मुखेड गेला मुखेड करा. बाकीचे जर गावातले जरी गाव आले जवान आले विद्यार्थी आले कोणी जर आलं आणि विधी केली गाव तिथं फायदा कोणा म्हणायचा आम्हाला होणार आहे का. जे विधी करतील तर बाबांचं काय वाक्य जो विधी माझी विधी त्याची म्हणजे आपल्या मागचं गबाळ होतं गाव म्हणजे जादर मारून चालवणार भूत पिशाच जाणार आणि का आपल्या अनेक व्याधी बघा आजार म्हणून नको जाणार म्हणतात ती कशाने जाईल काय किती मोठा फायदा आहे की नाही. मग डॉक्टर जाणं दवाखान्यात जाणं बरं का मंदिरात जाणं बरं मग सांगा ना बरं लक्षात म्हणून आता संकल्प काय करायचा आधार का तुम्ही आता तुमच्यासाठी संकल्प आहे बाकीच्यासाठी बघा बाबांची विनंती काय बाकीच्या मुखेड बाबांची विनंती काय विनंती करायची लक्षात घ्या. एक थोर संतांचा अधिष्ठान जे आपण जरूर पाहत्यावर का कोण आलं नाही कोण पाहून राहिलं बघा मंदिरात बसल्या आपल्याला पाहत असतात. मग तुम्हाला मान्य ना आता बघा आधी कष्ट मग विधीला याला थोडासा त्रास होईल मात्र त्याचं फळ काय आहे लक्षात फळ किती महान लक्षात का त्याप्रमाणे बरं का. आता हा जोडा सर्वांना मग उद्या बघा उद्या सुंदर मुहूर्त बरं का. उद्यापासून सकाळी तुम्हाला काय करायचं कुठे यायचं आहे का आले तर काही तुमचं काय तुम्हाला पाप होईल का तुम्ही लवकर मराल का नाही असं काही असं आहे का. जर विधीला जर तुम्ही जर आले तर तुमचं आयुष्य कमी होईल बा तुम्ही लवकर तुम्हाला घेऊन जाईल असं काही बाई होणार आहे का लक्षात घ्या. मग लक्षात घ्या या ठिकाणी बरं का बाबांना कुठे दिसले पाहिजेत बाबाने जनार्दन स्वामीला तुम्ही कुठे दिसले पाहिजेत त्यांच्यासमोर का मात्र कधी दिवसभर नाही किती वेळ फक्त 1 घंटा घेईन सकाळी 5 ते 7 सर्व विधी आधी सर्व होते 1 घंट्यात घेईन. आणि विशेष म्हणजे का होतं वेळ म्हणजे तुमच्या लोकांचं वेस्टेज टाईम आहे ना सांगा 5 ते 6 कोणाला काही कामं राहते का म्हणजे बाबांनी सुद्धा का वेळ किती आपला विचार करून का शेतकऱ्या सारांचा विचार करून बाबांनी बघा वेळ निवडेले कोणती वेळ निवडेले 5 ते 6 काही कामं राहते का 6 दूध सुद्धा काढत जाऊ शकतात आणि दुसरे कामे घरचे सुद्धा होऊ शकतात. उलटा तुमचा बघा किती फायदा होणार की कारण बाबाजी काय म्हणायचे जागला तो पुढे काय सकाळी झोपला तो गेला बरं का ही कोणाचं वाक्य आहे मग बाबांचं गुरु वाक्य सदा सत्य बरं का लक्षात आहे. अमल भाई काही कडे तुम्ही तुमच्या पूजन करायला याचं पूजन करा बरं का. अमोल भाऊ रात्र लक्षात घ्या मग बरोबर आहे ना हो येते आज श्रेष्ठ का मोठ्या माणसाने काय करावं मार्ग दाखवा लहान माणसं त्याच्या पाठीमागे बघा चालत असं वर्ग यांचं पूजन करा. यांना नारळ प्रसाद आहे सर्वांना म्हणून बघा किती बघा प्रेम बाबांचं आपल्या ऐकल्याशी म्हणून भक्त का बघा काय बघा प्रेमाने काय म्हणतो माऊली गुरु माऊली हां सुनो माऊली गुरु माऊली गुरु माऊली आमुची जनार्दन माऊली आमुची जनार्दन माऊली आमुची जनार्दन माऊली माऊली गुरु माऊली गुरु माऊली आमुची जनार्दन माऊली आमुची जनार्दन माऊली आमुची जनार्दन माऊली कटकाळी माईक जनार्दन माऊली आमुची
माऊली संकट काळी धावली आमची जनार्दन माऊली. हो संकट काळी धावली आमुची जनार्दन माऊली. हो संकट काळी धावली आमुची जनार्दन माऊली. करी कृपेची ही सावली सावली करी कृपेची ही सावली आमुची जनार्दन माऊली. आमुची जनार्दन माऊली. आमुची जनार्दन माऊली. काळी धावली आमुची जनार्दन माऊली. हो थांबा इकडे या. हिला दर्शन घ्यायचे पालखीच तुम्हाला आता दर्शन का घ्यायचं माहितीये का? यापुढे आतापर्यंत आम्ही करू शकलो नाही बा, पण यापुढे आता बरं क्षमा मागून काय म्हणायचं बाबाजी आम्ही पुढे उद्यापासून काय करू बरं करा. एक अनोखा की लक्षात या. मुखेडचं गावाचं नाव गाव कुठेतरी बाबाच्या डायरीमध्ये नोंद झालं पाहिजे की नाही? मग कधी होईल नोंद? ते नोंद कधी होईल? जो माझ्या नेमा. दररोज बघा विधी काय मंदिरात बरं का, मंदिरामध्ये विधी बरं का लक्षात. जरा टाळी वाजून या सर्व गुरुभक्तांचा अभिनव करूया. ज्यादा का संकल्प काय संकल्प करू राहिले माहितीये का? आपल्याच गावातील वजर यायचं का विधीला इथंच आपल्या गावातल्याच मुखेडच्या मंदिरामध्ये स्पीकर आहे. व्यवस्था आहे का? स्पीकरची व्यवस्था आहे? हो स्पीकरची व्यवस्था आहे का? आहे का? मग काय अडचण बरं का? मग आता मान्य ना? मान्य का? हो बोलू जा ना. हां संकल्प झाला ना. मग टाळी वाजून या सर्व भक्तांचं भाग्य बरं का, तुमचं भाग्य उजळलं. काहीतरी बघा मागचं पुण्य उदायला आलं. धन्य माये व्याली, धन्य माये व्याली सुकृताचे फळ. पुन्हा का पुढचा मध्ये लक्षात घ्या. संत काय म्हणतात? आपल्या हिता असे जो जागता धन्य माता. आता तुम्ही तुमच्या हिताचा विचार केला की नाही? म्हणजे आपण स्वतः विधी केली पाहिजे. हा विचार तुम्ही सुंदर माता मनामध्ये केला, संकल्प केला तर तुम्हाला धन्यवाद नाही, धन्यवाद कोणाला मिळणार आहे? म्हणून जेवढे भक्त या ठिकाणी विधीला येणारे लक्षात बघा, यांना धन्यवाद नाही. या सर्व भक्तांना ज्या माता पित्यांनी जन्म दिला त्या माता पित्यांचं जरा टाळीवर अभिनंदन या ठिकाणी आपण करूया. त्यांच्या पुण्याने बघा हा योग बघा आजच्या पर्वकालावर या वर्धापन तिसरा वर्धापन निमित्ताने. बस धन्यवाद. बस म्हणून बघा आपण काय म्हणतो? बाबा तू माय मी लेकर. सुनो आज वातावरण एवढं छान आहे, साऊंड खूप छान लागलाय. बाबाजी खुश आहे. एक के बाद एक खूप छान भक्तिगीतांची मालिका सुरू आहे. गीत सादर करतोय. वेळ दिलेली पाळत जाणे सोपे नसते, पंढरपूरला पायी चालत जाणे सोपे नसते. ती आई असते म्हणून सारे शोषित जाते, अन्यथा लेकरासाठी रात रातभर जागत जाणे सोपे नसते. रात रातभर जागत जाणे सोपे नसते. गीत सादर करतोय. आई काय असते? लंगड्याचा पाय, दुधावरची साय, लेकराची माय, धरणीची ठाय. त्या आईसाठी बाबाजींसाठी ही स्मरांजली. तो माया मिले करू बाबा, तू गाय मी वासरू. बाबा तुम्हा कसा विसरू, स्वामी तो माय मी करू. बाबा तुम्हा कसा विसरू, तो माय मी करू.
करू बाबा उगाय मी वासरू स्वामी माय मी करू बाबा उगाय मी वासरू बाबा तुला कसा विसरू स्वामी तुमाय मी करू तुझ्या नामे तुझिया नामे अनुष्ठान करू तुझिया नामे जप तप करू जनार्दन आमुचे बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तुमाय मी करू तुमाय मी करू बाबा तुगाय मी वासरू तुमाय मी करू बाबा तुगाय मी वासरू बाबा सर्वांना विनंती आहे शेवट आपले दोन्ही हात सर्वांनी बघा जरा जोरदार गाडी शेवटपर्यंत तुम्हा कसा विसरू स्वामी तुमाय मी बाबा तुम्हा कसा विसरू स्वामी तुमाय मी करू बाबा तुगाय मी वासरू स्वामी तुमाय मी करू. अशा माऊली अर्थात बाबाजींनी आपल्याला काय सांगितलं की काय सांगितलं पहिलं माहिती आहे का? कोणाच्या संगतीमध्ये राहायचं नाही आणि कोणाच्या पंक्तीमध्ये बसायचं. हा अत्यंत का मोठा उपदेश बघा गुरु माऊली अर्थात बाबाजींनी आपल्यासाठी केला बघा. कारण संगती संग दोष हा संगती संग पुण्या म्हणजे चांगल्याच्या संगती मनुष्य काय होतं घडतो आणि दुर्जन संगती मनुष्य बिघडतो. लक्षात घ्या. म्हणून प्रत्येकाने बा कोणता विचार करायचा कोणाच्या संगतीला राहायचं आणि कोणाच्या संगतीला बसायचं. अत्यंत महत्त्वाचं छोटंसं उदाहरण बघा बामध्ये लक्षात घ्या. आपल्या स्वतः मुखाने संगतीचा परिणाम काय असतो बघा. म्हणजे संगत जर चुकली त्याची काय परिणाम बघा भोगायला लागले आणि संगत जर चांगली जुळली त्याची किती सुंदर बघा फळं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला प्राप्त होतात. उदाहरण बघा बाबाजीने दिलं. काय उदाहरण दिलं बरं का. पर्जन्य पडला नदी पूर आला पर्जन्य पडला नदी पूर आला भुजंग वाहिला लाटांसंगे भुजंग वाहिला लाटांसंगे भुजंग वाहिला लाटां संगे भुजंग वाहिला लाटां संगे. बरं का आम्हाला काय झालं खूप पाऊस पडला नदीला पूर आला आणि त्या पुरामध्ये कोण वाहत चालला एक भुजंगा वाहत आला का. जो थंडीने काकडलाय त्याचा प्राण जाऊ पाहत आहेत अशी अवस्था त्या भुजंगाची त्या महापुरामध्ये झालेली होती बरं का. हे कोणी पाहिलं एका राजहंसाने कोणी बघितलं राजहंसाने एका राजहंसाने बघितलं की भुजंग वाहत चाललाय त्याचा प्राण जाऊ पाहत आहेत तो थंडी काकडलाय. दया आली कोणाला त्या राजहंसाला. कोणाची दया आली त्या भुजंग पुरात वाहत चाललेल्या भुजंगाची. दया आल्यामुळे त्या राजहंसाने काय केलं उड्डाण केलं आणि पकडलं बघा कोणाला त्या महापुरात वाहत चाललेल्या भुजंगाला पकडलं आणि कुठं आणून ठेवलं जमिनीवर का. प्रसंग नीट लक्षात घ्या. भुजंग आता कुठे आलेला आहे जमिनीवर आलेला आहे जमीन आलेला आहे थंडीने काकडलेला आहे प्राण जाऊ दया आली त्या राजहंसाला. पुन्हा त्या राजहंसाने काय केलं पंखाखाली घेतलं. कुठं घेतलं त्या भुजंगाला पंखांखाली पंखाखाली घेतलं. पंखाची ऊब बघा काय पंखाची ऊब त्या भुजंगाला लागली. तो सावध झाला. सावध काय झाला सावध झाला. तो बेशुद्ध होता ना शुद्ध राहता सावध झाला आणि सावध बघा भाई लक्षात घ्या मुखेडकरांनो. सावध होऊन त्या भुजंगाने काय केलं सावध भवनी
वेंटाळे घातिले सावध होऊनी वेंटाळे घातिले तात्काळ दंशिले राजहंसा तात्काळ दंशिले राजहंसा तात्काळ दंशिले राजहंसा तात्काळ दंशिले राजहंसा. बघा त्या भुजगांनी काय केलं, शुद्धीवर आल्यावर दंश केला. कोणा दंश केला? बघा राजहंसाला दंश केला. आणि दंश केल्यामुळे काय झालं? अवित्राचा संग पवित्राने केला. अवित्राचा संग पवित्राने केला. प्राणाशी मुकला राजहंस प्राणाशी मुकला राजहंस प्राणाशी मुकला राजहंस प्राणाशी मुकला राजहंस. काय झालं? परिणाम काय झाला? राजहंस कोणा संगतीला गेला? भुजंग. बघा वाचवासाठी गेला. मात्र परिणाम काय झाला? प्राणाशी मुकावं लागला. कशामुळे? अवित्राचा संग पवित्राने केला. म्हणजे का दुर्जनाच्या संगतीला राजहंस गेल्यामुळे त्याला काय परिणाम भोगावा लागला? अशा म्हणजे संगत जर चुकली बरं का, काय परिणाम भोगावे लागते याच्यावर लक्षात द्या. आणि संगत जर काय झाली, संगत काय झाली? जुळली, सज्जनाची मिळाली. आपण खरोखर किती भाग्यवान की नाही. आपल्याला संगत कोणाची मिळाली? बाबाजी की संतांची बाबांची संगत मिळाली. आणि बाबांच्या संगतीमुळे बघा बाबांच्या परंपरेमध्ये तुम्ही समय आलात की नाही. आणि आल्यामुळे काय झालं? संगतीमुळे बाबांच्या संगतीमुळे आमच्याच्या मध्ये आल्यामुळे तुम्ही काय बनले? झिरोचे हिरो झाले. काय झाले सारे? झिरोचे हिरो. का सर? झिरोचे हिरो झाले. लक्षात द्या. कसे बघा कसे लक्षात द्या. जसं स्वाती नक्षत्राचा पाऊस असतो की नाही. स्वाती नक्षत्राचा पाऊस बघा जमिनीवर पडतो. जो पाऊस बघा जमिनीवर पडला तर सोयाबीन, मका, ऊस अनेक पिकं बघा तयार झाली. स्वाती नक्षत्राचा पावसाचा थेंब जमिनीवर पडला, अनेक पिकं तयार झाले. तो पावसाचा थेंब कुठे पडला? वाहत्या गंगेमध्ये पडला, वाहता समुद्राला जाऊन मिळाला बरं का. तो पावसाचा थेंब कुठे पडला? गटारामध्ये पडला, दुर्गंधी यायला लागली. तो पावसाचा थेंब कुठे पडला? विस्तावर पडला, अस्तित्व नष्ट झालं. तो पावसाचा थेंब कुठे पडला? सर्पाच्या मुखात पडला, त्याचं काय झालं? विष झालं. आणि तोच पावसाचा थेंब समुद्राच्या शिंपल्यामध्ये पडला, त्याचा काय बनला? मोती. लक्षात घ्या. एका ढगात निघालेले स्वाती नक्षत्राच्या पावसाचे थेंब भिन्न भिन्न ठिकाणी पडल्यामुळे परिणाम काय? लक्षात घ्या. आणि म्हणून संगत किती महत्वाची केली. म्हणून नाथमाने बघा भागवतामध्ये उदाहरण दिलं, प्रमाण काय उदाहरण प्रमाण दिलं? ज्या भक्ताला वाटतं बघा, काय वाटतं? मला भगवंताची प्राप्ती लवकर झाली पाहिजे, नाही मला भक्ताची देवाची भेट झाली पाहिजे, त्यासाठी कोणतं साधन करावं लागेल याचं उत्तर बघा नाथमाने भागवतामध्ये अध्याय नंबर 12 म्हणजे 12 बघा. अध्याय 12 मध्ये दिलेलं आहे. ओवी नंबर किती आहे? 45 म्हणजे 45 म्हणजे 45. 45 ओवीमध्ये नाथमाने कशाचं वर्णन केलं? ज्या मनुष्याला वाटतं, ज्या भक्ताला वाटतं भगवंताची भेट आपल्याला लवकर व्हावी का, त्याला कोणतं साधन करावं लागेल याचं उत्तर बघा त्या ओवीमध्ये दिलं. काय बघा उत्तर देताना म्हणतात त्या ओवीमध्ये? सत्संगती वेगळे जाण, तात्काळ पावया माझे स्थान, आणिक नाही साधन सत्य जाण उद्धवा. कोणतं साधन सांगितलं मग? सत्संगती. सत्संगती वेगळे जाण, तात्काळ पावया माझे स्थान. जसं आता तुम्हाला रेल्वेने काशीला समजायचं की नाही, जर बुकिंग जर काय नसलं, रिझर्वेशन झालं नाही तर तुम्ही काय कोणतं तिकीट काढी त्या तात्काळ आहे की नाही? कोणतं तिकीट काढे त्या तात्काळ. आणि तात्काळ तिकीट काढल्यामुळे येणे त्याने प्रकारे आपण जो त्या काशीला जाऊ पोहोचू शकतो. त्याप्रमाणे काय सांगितलं? सत्संगती वेगळे जाण, तात्काळ पावया माझे स्थान, अनेक नाही साधन सत्य जाण. म्हणून कोणतं साधन आहेत? कोणतं साधन आहेत? आणि म्हणून बाबाजी काय म्हणायचे? करू नका काही संत संग धरा, पूर्वेचा तो दोहरा उगवेल. आणि म्हणून काय म्हणत? या सोगा कारणे देव सुद्धा बघा. सुना
ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संता सदनी राहिला, वैकुंठ सोडून संता सदनी राहिला. टाइम इज ओव्हर. ती बुंदी वाट पाहून राहिली केव्हाची वाट. असं अशा रीतीने मुखेड करावं की वर्धापन तिसरा काय वर्धमान तिसरा आणि तिसरा निमित्ताने होणारा सोहळा मुख्य नगरीमध्ये पार महिला बघा किती आनंद आनंद बघा ओसंडून आमच्या माता भगिनी म्हणून आपण काय म्हणतो किती किती आनंद रे किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया, किती किती आनंद रे सांगू सद्गुरुराया. तुझ्या नामाची रे वाहे धुळ गंगा, तुझ्या नामाची रे वाहे धुळ गंगा गंगा. हे भक्तिगीत बाबाजींनी असं उल्लेख केला नाही, तुम्हाला सर्टिफिकेट आहे त्यासाठी गाणं घेतलं. गीत किती आनंद रे सांगू आनंद रे सांगू सद्गुरुराया, आनंद रे सांगू सद्गुरुराया. तुमच्या संगतीने घडल्या तीर्थयात्रा, तुमच्या संगतीने घडल्या तीर्थयात्रा. भाग्य उजळले पावन केले भक्ता, किती आनंद रे सांगू सद्गुरुराया, किती आनंद रे सांगू सद्गुरुराया. आम्ही नाचू रे तुझ्या संगा, आम्ही गाऊ रे तुझ्या संगा, आम्ही नाचू रे तुझ्या संगा. ज्या टाळीवर ज्या माता भगिनी चालून करा सर. ही चार्जिंग उतरू देऊ नका. बरं का आपण भारतामध्ये जन्म आलो की आणि आपल्याला भारत मातेचा किंवा भारतीय संस्कृतीचा आपल्याला स्वाभिमान आहे की नाही. बरं का शेवटचा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण आजकाल फॅशन बरं का काय झालं, जिकडे तिकडे फॅशन सुरू झाली बरं का. मग शिक्षणाची असेल, कपडे घालायचे असेल, अनेक शब्दाचा वापर करायचा असेल बरं का, किंवा व्यसन करायचे फॅशन असेल. काय व्यसनसुद्धा एक फॅशन म्हणलं असे फॅशन आहे की. म्हणून फॅशनच्या नादी लागायचं काय करायचं नाही बरं का. फॅशनच्या नादी जर लागला की आपली भारतीय संस्कृती बघा काय होईल, मी भारत माता बघा निश्चित बघा तिला दुःख होईल. म्हणून शेवटचा जो मुद्दा महत्त्वाचा बरं का, हे बरेचसे लहान पोरं बसले बरं का. तो मुद्दा अंत आमचे विष्णूजी आपल्या पुढे मांडतील. जर टाळी वाजून विष्णूचं अभिनंदन या ठिकाणी करायचं आहे. धन्यवाद. आजच्या सत्संगाच्या सांगतेकडे आपण इथं जातोय. 2-5 मिनिटं इकडं लक्ष द्या. जेवढे लहान मुलं मुली शाळेत जाणारे पोरं बसलेले ते जागेवरती उभे राहा बरं. सगळे शाळेत जाणारे मुलं मुली सगळे उभे राहा सगळे. ए बाळांनो इकडं लक्ष द्या, बोलू नका. भारत माता की. असे धरून आणल्यासारखे काय म्हणू राहिले रे. भारत माता की, भारत माता की. हा, शाळेत जाणारे पोरं इकडे लक्ष द्या. तुम्हाला बाबाजी 4 गोष्टी सांगणारे. पहिली गोष्ट का खोटं बोलायचं. अरे वा, हे सुद्धा खोटं तुम्ही. कसं बोलायचं, बरं खरं बोलायचं. हा, दुसरं घरी मोठ्याने सांगा ना. आई वडिलांचं नेहमी कसं बोलायचं. खरं. कोण कोण आई वडिलांचं दर्शन घेता रे बाळांनो. खोटं बोलायचं नाही. आपलं ठरलंय ना पहिलं खरं बोलायचं.
बघा 1 2 3 जणांच्या हात वरती, ठीक आहे, हात खाली करा. बसलेल्या महिला तुम्हाला खूप गोड हसू आलं. चुकी पोरांची नाही हो, चुकी तुमची आहे. कारण आपणच कधी आपल्या आईबापाचं घेतलं नाही तर पोरं आपलं काय घेणार आहे. पण इकडं लक्ष द्या रे पोरांनो, आजपासून बाबांना प्रॉमिस करायचं, रोज कुणाचं दर्शन घेणार? मोठ्यानं सांगा ना. आई बाबांचं, आई वडिलांचं दर्शन घ्यायचं. आणि बसलेले सगळ्यांनी इकडे लक्ष द्या बरं का. सगळ्या महिला, तुम्ही जसं पोराला शाळेमध्ये बॅग भरून देतात, त्याच्या शिक्षणाकरता लाखो रुपये खर्च करतात. अमोल भाऊला किती मुलं आहेत? 2. कितवीला जाते शाळेत? 9वीला 5वीला. कुठं जाते शाळेत? पिंपळगाव. किती फीज आहे? किती? 25-30 हजार. बरोबर. आता बघा, तुम्ही शिक्षणाला एवढा खर्च करता, पण आतापर्यंत अशी एकही आई बघायला मिळाली नाही का रोज पोराच्या आई किंवा असा एकही बाप का रोज 10 रुपयाचा पोराच्या हातामध्ये हार देतात आणि म्हणतात जाय देवाला घालून ये. आहे का कोणी? कोणीच नाही. म्हणजे आम्ही शिक्षणाला लाखो रुपये खर्च करायला तयार आहे, पण संस्काराला आम्ही 1 रुपया खर्च करायला तयार नाही. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आज सगळ्या बसलेल्या माता भगिनींना, पालकांना बाबांचा आग्रह, महिन्याला फक्त 300 रुपये जातील. किती रुपये? 300. वर्षाचे किती जातील? 3600 रुपये. 3500 रुपये जातील फक्त. रोज एक काम करा, 10 रुपयाचा फुलाचा हार द्या, नाही तर घरी फुलं लावा. रोज एक फुलाचा हार पोराच्या ताब्यामध्ये द्या आणि त्याला सांगा जवळचं जे देवाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये देवाच्या मूर्तीला जाऊन काय धारण कर? हार घाल. जर या पोरांनी देवाला फुलाचा हार घातला ना, आयुष्यामध्ये पोरं तुम्हाला बसलेल्यानं फुलासारखं ठेवतील, यामध्ये अजिबात शंका नाही. म्हणून काळ्या मिळण्याकरता मी बोलत नाहीये, तुम्ही सुधरावं म्हणून बाबांच्या आज्ञेनं बोलतोय. म्हणून मुलांनो, रोज आई वडिलांचं दर्शन घेतल्यानंतर मंदिरात जाऊन देवाचं काय घ्यायचं? देवाला काय घालायचा? फुलांचा हार. आणि आता शेवटचं एक महत्वाचं तुमच्या सगळ्यांना बाबांचा आग्रह असेल, प्रामाणिकपणानं खरं बोलायचं. आई वडिलांना काय नावानं हाक मारता तुम्ही? मम्मी पप्पा. बरोबर ना? मम्मी पप्पा. बसलेल्या कोणत्या आईला मम्मी शब्दाचा अर्थ माहिती? मम्मी म्हणजे काय? हात वरती, बाकीचे बोलू नका. महिलांना, यांना लय फुशरकी वाटत, पोरग इंग्लिश मिडियमला मला मम्मी म्हणतं. काय करते ते मम्मी शब्दाचा अर्थ? बर, तिनं सांगितलं शॉर्टकट मध्ये मेलेली. हे वास्तव आहे. मम्मी शब्दाचा अर्थ आहे इजिप्त मध्ये मसाला घालून ठेवलेलं प्रेम म्हणजे मम्मी. आणि आपल्याला काय फुशरकी? इंग्रजी जरूर शिका. तुमच्या समोर बसलेले शांतिगिरी बाबा सायन्स साईटला शिकलेले, हे तुमच्या माहिती करता सांगतो. पण इंग्रजी शब्दाचा अर्थ माहिती असेल तर त्याचा उच्चार करा, माहिती नसेल तर बेइज्जती करू नका. म्हणून इथून पुढे सगळ्यांनी आपल्या आई वडिलांना आई म्हणा, बाबा म्हणा, नाना, काका, आप्पा, अण्णा, आईला ताई, माई, नानी, अक्का. बरोबर. हे किती छान शब्द आहे. इंग्रजी भाषेच्या पाठीमाग आता एकच शब्द सांगितलं मम्मी, ते मॅडम, सर, हे शब्द ते इतके बकवास आहे ना, त्याचा अर्थ तुम्ही जाऊन शोधा काय. म्हणून सगळ्यांना विनंती, इथून पुढे काय म्हणायचं रे आई वडिलांना? आई बाबा म्हणा, नाना, आप्पा, अक्का, काका, या शब्दांचा उच्चार करा. करणार ना तुम्ही सगळे? पक्का ना? अगदी पक्का प्रॉमिस ना? आणि दुसरं, केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे का नाही? मग काय करायचं? 7 दिवसाचं एक अनुष्ठान असतं. काय असतं? अनुष्ठान म्हणजे मेडिटेशन आहे. ध्यान करायचं, जप करायचा. पण ते अनुष्ठान घरी करता येईल का रे? मग ते कुणाकडे येऊन करावं लागेल तुम्हाला? शांतिगिरी बाबाकड. बरोबर. मग सगळ्यांनी कुठं यायचं? बाबांकडे. अनुष्ठानाला. तुमच्यासारखे आमच्याकडे काही 1000 मुलं अनुष्ठानाला येतात. आता सुद्धा 14 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी आपल्या ओझरला अनुष्ठान आहे. सगळ्या मुलांनी 7 दिवस अनुष्ठान करा तुम्ही. 7 दिवसाचा. आणि काही नियम बियम नाही. एकच नियम आहे फक्त, व्यसन मुक्त राहायचं, शाकाहार राहायचं. तुम्ही दारू प्याता का पोरांनो? तुम्ही तंबाखू खात्या का?
गुटखे खात्या का नाही? मग अनुष्ठान करायला काही अडचण आहे का? तुमच्या घरचे काही खाऊ द्या, काही घेणं देणं नाही, पण तुम्ही खायचं. मग तुम्ही सगळ्यांनी कशाला यायचं? कशाला यायचं? कोण कोण अनुष्ठानाला येतील रे? हात वरती करा. जे येतील त्यांनीच करायचा. बघा पोरं करायला तयार आहे, पण आईबाप खोडीचे राहत्या बऱ्याच जणांचे. हा, पण तसं मुखेडकर करणार नाही. मग सगळ्यांनी कशाला यायचं बाळांनो? रोज बाबांच्या मंदिरात कशाला जायचं? विधीला दर्शनाला जात जा ना रोज. अनुष्ठान केल्याचा फायदा काय माहिती का? चॅलेंज घेऊन सांगतो, जनार्दन स्वामींच्या गादीची शपथ घेऊन सांगतो. जे पोरग फेब्रुवारीच्या कार्यक्रमात अनुष्ठान करेल त्यांना अनुष्ठानानंतर येणारी कोणती पण परीक्षा द्या, बिना कॉपीचं फर्स्ट क्लास मध्ये पास होईल, यामध्ये अजिबात शंका नाही. आणि हे काय हवेत गोळीबार नाही करत, दाव्यानिशी सांगतोय. म्हणून सगळ्यांनी अनुष्ठान करा. खूप खूप अभिनंदन, तुम्हाला खूप खूप आशीर्वाद. खाली बसा सगळेजण शांततेमध्ये. 2 मिनिटं सगळ्यांना एक विनंती, तुम्हाला काही वह्या वाटल्या इथं?